त्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने हार्दिक 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 स्वागत। माननीय श्रीयुत उदेश पाटेकर साहेब विभाग प्रमुख, त्यानंतर माननीय श्रीयुत मिलिंद साटम साहेब सिनेट सदस्य, माननीय सुरेखा मोरे महिला शाखा संघटक, मीनल पारकर महिला शाखा समन्वयक, त्यानंतर रियाज मुल्लानी विधानसभा संघटक, किशोर गायकवाड वार्ड क्रमांक 25 व्यापारी संघटना अध्यक्ष, नितीन नाईक प्रभारी शाखा प्रमुख, या सर्वांनी जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत। चला पुन्हा एकदा पुरस्काराचा भडीमार म्हणजेच आता सिक्सरवर म्हणजे षटकारावर सुनील गुप्ता यांच्यातर्फे रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे। सेमीफायनल आणि फायनल या दोन्ही सामन्याकरता असतील। यशवंत चला पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करावी। चालू असलेला सामना उपांत्य फेरीचा सामना म्हणजेच अमरदीप 11 विरुद्ध ख्रिस 11। ख्रिस 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच फलंदाजी करता आमंत्रित केलाय ते अमरदीप 11 या संघाला आणि त्यांचे सलामीवीर दोन्ही आता इथे मैदानावर उपस्थित किशोर आणि तन्मय। चला सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करावी। पंचांना दोन्ही पंचांना पुन्हा एकदा विनंती। तन्मय आणि किशोर सलामीवीर दोन्ही मैदानावर। आणि या प्रशांत चषक 2024 मध्ये हा पहिलाच गडी विचित्ररित्या बाद झालेला आहे। तन्मय विकेटचा बळी पडलेला आहे, तो तन्मयच्या रूपात पहिला झटका लागलेला आहे तो अमरदीप या संघाला। पहिल्या चेंडूवर केसर यांचं हे वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघाकरता देखील पहिलं षटक होतं आणि या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अतिशय उत्कृष्ट असा फटका होता, परंतु काहीसा तोल ठेवू शकले नाही, त्यामुळे हिट विकेटच्या रूपात पहिला गडी बाद झालेला आहे तो तन्मयच्या रूपात पहिला गडी बाद। आता सुमित तन्मयची जागा घेण्याकरता आलेले सुमित अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना तुम्ही याआधी पण पाहिली असेल। पाहूया आता या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये काय करून दाखवतात। उत्कृष्ट असा फटका, परंतु एका धावेवर समाधान मानावं लागत आहे ते सुमित यांना। केसर अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या संघाकरता। आता सामना करतील किशोर। यावेळी मात्र वाईटच्या रूपात अतिरिक्त अशी एक धाव मिळालेली आहे ती अमरदीप 11 या संघाला। पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एक एकेरी धाव, संघाची वाढती धाव संख्या, एक गडी बाद 3 धावा। पुन्हा एकदा एकेरी धाव, एक धावाने संघाची धावसंख्या वाढत आहे, परंतु अजून एकही चौकार या पहिल्या चेंडूवर पहिल्या षटकामध्ये आलेला नाहीये। केसर अतिशय उत्कृष्ट जी गोलंदाजी करताना
पुन्हा एकदा अतिरिक्त एक धाव मिळालेली आहे. पाच चेंडू झालेले आहेत. 5 चेंडू, एक गडी बाद, 6 धावा झालेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली केसर यांनी. पहिल्याच षटक, या पहिल्या षटकामध्ये त्यांनी धावा दिलेल्या आहेत 7 धावा आणि एक गडी बाद करण्यामध्ये देखील यश मिळवलेलं आहे ते केसर यांनी. केसर यांना आम्ही मागील काही वर्षापासून पाहतोय प्रशांत चषकामध्ये अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसतात केसर. आणि आता जी जोडी आहे जी अमरदीप 11 या संघाकडून ते आहेत किशोर आणि सुमित. कारण त्यांचा पहिला गडी जो बाद झालेला तन्मय हिट विकेटच्या स्वरूपात बाद झालेला पहिला गडी, परंतु अजूनपर्यंत चौकारापासून वंचित आहे अमरदीप 11चा संघ. पाहूया आता या दुसऱ्या म्हणजे मॅजिक बॉलचं हे षटक असेल. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचं ते वैशिष्ट्य आहे. पाहूया या दुसऱ्या षटकामध्ये संघाची धावसंख्या कितीने वाढते ते या दुसऱ्या षटकावर अवलंबून आणि शेवटच्या चेंडूवर तर अतिशय अवलंबून असेल. उत्कृष्ट असा फटका होता, परंतु तेवढंच सीमारेषेजवळ चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे उस्मान यांच्या गोलंदाजीला त्या क्षेत्ररक्षणाने देखील दाद दिलेली आहे. संघाकरता 3 धावा देखील त्यांनी वाचवलेल्या आहेत. म्हणजे अजूनही वंचित चौकारापासून अमरदीप. यावेळी मात्र निर्धाव चेंडू. पुन्हा अजून एक निर्धाव चेंडू. म्हणजे त्यांनी 3 चेंडू टाकले आणि त्यामध्ये फक्त अजूनपर्यंत एकच धाव दिलेली आहे. त्यामुळेच त्यांना हे दुसरं असं बहुमूल्य असं षटक दिलेलं आहे. ज्या दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवर मॅजिक बॉल म्हणून गणला जातो असं हे षटक दिलेलं आहे ते उस्मान याला आणि त्याला सार्थ देखील दाखवत आहेत उस्मान. यावेळी मात्र पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तो देखील हुकला. परंतु मागील डिक्लेअर क्षेत्रामध्ये 1 धावा घेण्यापासून काही रोखू शकले नाही यष्टीरक्षक. संघाची वाढती धावसंख्या, 1 गडी बाद, 9 धावा. यावेळी मात्र चौकार मिळवण्यात दमदार असं यश मिळालेलं आहे ते किशोर यांना. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका होता. कोणताही क्षेत्ररक्षक हा चेंडू रोखू शकला नाही त्यांचा आणि चौकाराची वाढ पडली आहे त्यांच्या धावसंख्येमध्ये. 13 धावा आणि 5 चेंडू झालेले आहेत. जर तुम्ही लगातार परत चौकार मारण्यात जर यश मिळवलं तर नक्कीच आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 8 धावांची भर टाकाल, ज्याचा तोटा प्रशांत 11 या संघाला देखील सहन करावा लागलेला. पाहूया आता या मॅजिक डबल बार कोणत्या संघाच्या बाजूने फुटतो, किशोर की उस्मान. थोडीशी हुलकावणी दिलेली आहे किशोर यांना. रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न होता, पंचांनी बाद दिलेले. म्हणजे या मॅजिक बॉल म्हणजे डबल बारचा हा फटका जो फुटलेला आहे, जो बॉम्ब, तो क्रिस 11 या संघाच्या बाजूने. गडी धावबाद झालेला आहे. म्हणजे आता
चार धावा वजा करण्यात येत आहेत. एक चौकार मारलेला यापूर्वी किशोर यांनी, परंतु तो गमावलेला या मॅजिक बॉलच्या फटक्यावर. गडी बाद झाला, धावबाद झाला, परंतु त्यांच्या ज्या चौकार मारून त्यांनी जी धावांची संख्या वाढवलेली ती परत एकदा 4 धावांनी कमी झालेली आहे. म्हणजे आता संघाची धाव संख्या झालेली ती 9 धावा आणि 2 गडी देखील बाद झालेले. 2 षटकानंतर अमरदीप 11. आणि पुन्हा एकदा अजून एक गडी बाद झालेला आहे. तिसरा झटका लागलेला आहे अमरदीप 11 या संघाला. यावेळी मात्र गोलंदाज आहे तो केसर यांनी जे आपलं वैयक्तिक पहिलं षटक टाकले, त्यानंतर आता हे तिसरं षटक जे संघाकरता देखील घेऊन आलेले आहेत. आणि केसर यांनी आपल्या दुसऱ्या षटकामध्ये स्वतःच्या वैयक्तिक अशा दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यात देखील यश मिळवलेलं आहे. नवीन फलंदाज मैदानात प्रणय. प्रणय आणि रोहन ही जोडी आता मैदानात आहे अमरदीप 11 या संघाकडून. पुन्हा एकदा अतिशय उत्कृष्ट असा चेंडू टाकलेला केसर यांनी. पुन्हा एकदा धाव बाद करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धाव घेण्यापासून काही रोखू शकले नाही क्रिस 11 संघाचे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा धावबाद करण्याचा प्रयत्न होता. यावेळी मात्र परत यशस्वी ठरलेले आहेत क्रिस 11. केसर आपल्या संघाकरता उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहेत, परंतु यावेळी त्यांना गडी हा धावबाद करण्याचा उत्कृष्ट अशी संधी होती जी त्यांनी गमावली असे केसर. आणि आपल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन यावेळी पंच रोशन यांच्याकडून नो चेंडू घोषित करण्यात आलेला. काही तुम्हाला नियमांचं पालन करावं लागणार, म्हणजे साईड आर्म याला बिलकुल संधी नाहीये इकडे. ज्याप्रमाणे आता रोशन पाटणकर यांनी पंचांनी नो देखील दिलेला आहे केसरच्या या चेंडूवर. आणि एक धाव म्हणजे 2 धावांची भर झालेली आहे ती अमरदीप 11 या संघाच्या धाव संख्येत. चला, तिसऱ्या षटकाचा खेळ देखील झालेला आहे आणि तिसऱ्या षटकाचा नंतर संघाची धाव संख्या आहे 15 धावा. 3 गडी बाद 15 धावा. अमरदीप 11 या संघाला नक्कीच धावांची गती वाढवावी लागणार आहे, कारण की आता फक्त एक शेवटचा असा निर्णायक षटक उरलेला आहे की ज्या षटकामध्ये तुम्हाला आपल्या धावांचं आव्हान तुम्हाला सेट करायचं आहे. म्हणजे हे शेवटचं निर्णायक षटक यावर अवलंबून असेल तुम्ही क्रिस 11 या संघाला किती धावांचं आव्हान देतात या शेवटच्या षटकावर अवलंबून असेल. आता माझे मित्र समालोचक यशवंत आता वार सांभाळतील. धन्यवाद यशवंत. चेक जाऊया मैदानाच्या आतमध्ये. धन्यवाद सर. चेतन सरांचा आवाज आपण ऐकला. चेक. धन्यवाद सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महत्वाचा सेमीफायनल सामना धावफलकावरती. अजूनपर्यंत केवळ धावांचा विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. अमरदीप संघ आपण पाहतोय थोडंसं अडचणीच्या आडोशामध्ये आहे. चांगली गोलंदाजी राहिली, पूर्ण अटॅक एक चांगला गोलिंग अटॅक म्हणून राहिला. अजून विचार केला क्रिस 11 मीरा रोड संघ कालच्या पहिल्या रजनीमध्ये सुद्धा चांगली कामगिरी केली. आज सुद्धा पुन्हा दाखल झालाय.
लेगस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. अवांतरच्या रूपामध्ये अजून एक धाव. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. दैदिप्यमान अंडरम क्रिकेटचा 16. फडका चांगला आहे, खेळाडू तिथे तैनात आहे. रोनक चेंडू खाली आहे, चांगलं कलेक्शन. एक धाव परिपूर्ण होणार आहे. केसर पुन्हा एकदा टीम मध्ये आज दिसतोय. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल. दैदिप्यमान 16 पाहुणे सुद्धा आपल्याला मुख्य मंचावरती दिसत आहेत आणि या पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत, कारण त्यांच्याच सानिध्यामध्ये भडी मोठी स्पर्धा आपण पाहतोय. लेगस्टिकच्या बाहेर थोडासा चेंडू होता. नेहाला ऐन क्षणी मात्र त्याला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव देऊन जाणार आहे. येणारे 4 चेंडू शिल्लक आहेत. धावांचा विचार केला धावफलक अजूनपर्यंत 18 या आकड्यावरती. इथून आपल्याला गिअर बदलावे लागणार आहेत. 2 ते 3 मोठे फटके आपल्याला खेळावे लागणार आहेत, कारण समोर विचार केला एक चांगला बॅटिंग अटॅक आहे. बॅकफूट वरती पंच केलाय, तितकं चांगलं टायमिंग नाहीये. थोडंसं फंबल आपण पाहिलं. बॅकअप उस्मानचं जिथपर्यंत येईल एक धाव परिपूर्ण होतीये. एका धाव्याने धावफलक थेंबे थेंबे तळेसा असे 19 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 3 चेंडूवरती आपल्याला मोठा फटका खेळावा लागणार आहे. लेफ्ट हँडेड बॅटर आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट प्रोटेक्शन पण आपल्याला दिसतोय. इथे मात्र ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच दंडित करतायत. एका धावेने धावफलक 20 या आकड्यावरती आहे. सेमीफिनाले आपण पाहतोय. बॉल आउटने रोही 11 रॉयल चेंबूर ऑलरेडी मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय झालाय. लेगस्टिकच्या जास्त बाहेर अजून एक वाईट. धावफलक जाऊन पोहोचणार आहे 21 या आकड्यावरती. 21 ऑन द स्कोर कार्ड टॅली. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. कैलासवासी प्रशांत कांबळी, कैलासवासी दत्ता पाटील, कैलासवासी अरुण सिंग यांच्या स्मरणार्थ, मित्राच्या स्मरणार्थ आपण पाहिलं मित्रांच्या माध्यमातून भरवली गेलेली स्पर्धा आज 13वं पर्व गाठतीये आणि कुठेतरी अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. प्रेक्षकांनी खच्च भरलेले डॉक्टर बी आर आंबेडकर क्रीडांगण समतानगर कांदिवलीचं. इथे मात्र यो मिस झालंय, परंतु आपण पाहिलं तर स्टंपिंगच्या माध्यमातून गडी बाद होतोय का तर यस, गडी बाद गॉन. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. धावफलक अजूनही 21 या आकड्यावरती आहे. सेमीफिनाले कुठेतरी आपण पाहिलं लो स्कोरिंग आपल्याला पाहायला भेटणार आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतो. एक चांगली स्टारकास्ट इथे मीरा रोडच्या संघाकडून सुद्धा दाखल झाली आहे. काही खेळाडू मीरा भाईंदर परिसरातील, काही खेळाडू मलाड, तर काही एक खेळाडू आपल्याला वसई विरार विभागातील सुद्धा दिसतो. एक चांगली स्टारकास्ट, एक चांगलं संच चांगल्या खेळाडूंचा आपल्याला पाहायला भेटतोय. चला मी विनंती करतो बाबू गणिका यांनी जरा व्यासपीठाचा ताबा घ्यावा. व्यासपीठावर उपस्थित राहावे बाबू गणिका यांनी. तसेच प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या देखील कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावे. सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचे. इथे मात्र पंच दंडित करतायत. नोचा इशारा आहे, नोचा इशारा आहे, नोचा इशारा आहे. धावफलक पाहिलं, धावफलक 1 ने वाढणार आहे. या षटकामध्ये अवांतर धावा जास्त खर्च झाल्यात. इथे मात्र हलक्या हाताने खेळायचं होतं, डायरेक्ट हिट होणार नाहीये. एका धावेने धावफलक पाहिलं तर 23 या आकड्यावरती शेवटचा अंतिम चेंडू. सेमीफिनाले आपण पाहतोय. जो संघ जिंकेल तो आपल्या टॉप 2 मध्ये खेळताना दिसेल रोही 11 रॉयल चेंबूर समोर, जो मात्र बॉल आउटने क्वालिफाय झालाय. बॉल आउट मध्ये आपण हेनॉयचा हिट पाहिला, अर्थातच त्यानंतर आनंद लोकेचा हिट पाहिला आणि त्या जोरावरती रोही 11 रॉयल चेंबूर मात्र मेगा फिनाले मध्ये प्रशांत चषकाच्या 13व्या पर्वामध्ये दाखल झालाय. आता लढत मात्र दुसऱ्या जागेसाठी आहे. दुसरी रिकामी जागा तिथे टॉप 2 मध्ये आहे, ती कोण फील करताना आपल्याला दिसेल. एका धावेने धावफलक 24 या आकड्यावरती येणाऱ्या अर्थातच 24 चेंडू मध्ये समतुल्य मापक 25 धावांची गरज आहे. प्रशांत चषक 2024 आपण अनुभवतोय. मी जातोय अर्थात VIP डायस वरती, जिथे आपल्यासोबत चेतन सर जोडले जातील. यस सर, इनिंग ब्रेक झालाय. मी विनंती करतो बाबू गणिका यांना व्यासपीठावर उपस्थित राहावे. बाबू गणिका तसेच शेखर नार्वेकर. चला सर्व पदाधिकारी, राहुल सर आपल्याला सुद्धा विनंती आपण यायचं मुख्य मंचावरती. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व पदाधिकारी, शिवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, प्रशांत चषक कमिटी प्लीज आपण मुख्य मंचावरती यायचं लगेचच.
पुन्हा एकदा व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक 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 आभार. आता इथे व्यासपीठावर उपस्थित श्री योगेश गणिका यांचे प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तर्फे हार्दिक स्वागत. तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे हार्दिक आभारी आहोत. तसेच व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत उदयजी पाटेकर साहेब विभाग प्रमुख, त्यानंतर माननीय श्रीयुत मिलिंद साटम साहेब सिनेट सदस्य, त्यासोबत सौ मीनल पारकर महिला शाखा समन्वयक, सुरेखा मोरे महिला शाखा संघटक, नितीन नाईक प्रभारी शाखा प्रमुख, रियाज मुलानी साहेब विधानसभा संघटक, त्यानंतर किशोर गायकवाड साहेब वॉर्ड क्रमांक 25 व्यापारी संघटना अध्यक्ष. तुम्ही जो आपला अमूल्य वेळ, त्यानंतर प्रेसी या स्पोर्ट्सचे संचालक देखील, त्यांचे देखील प्रशांत स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हार्दिक 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 आभार. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये 25चा पाठलाग करायचा आहे किशोरला. आपण पाहतोय केसर सोनार आल्या आल्या चेंडूला पाठवलंय, अलॉंग द कार्पेट येतोय, हा कार्पेटला हात लावत येतोय प्रशांत चषकाचा चौकार. 25चा पाठलाग करताना मात्र केसर थोडासा जलद गतीने धावा बनवण्याचा धाडस घेऊन आलाय. हलक्या त्याने खेळलंय, स्टेअर केलंय, जिथपर्यंत क्षेत्ररक्षक तिथे येईल. रोहन एक धाव परिपूर्ण होतीये, 5 धावा धाव फलकावरती आहेत. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय दैदिप्यमान देखून आयोजन नियोजन सर्व देणगीदारांचे ज्यांनी मात्र या स्पर्धेला हातभार लावला, त्यासोबतच फोर्स वन लाईव्ह आणि साई हथवे केबल्स सुद्धा आम्ही आभारी आहेत. इथे मिसफील्ड, नजर हटी, दुर्घटना घटी, चुकीला माफी नाहीये, चुकीला माफी नाहीये. धावांचा विचार केला धावफलक 9 या आकड्यावरती आहे. 25चा पाठलाग करताना 9 धावा ऑलरेडी आल्यात. फुलर लेनचा चेंडू, प्रिन्स वाईड +1, 1 के साथ 1 फ्री. 11 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती मिस्टर केसर सोनार टॉप 2 मध्ये जाण्यासाठी लढत आपण पाहतोय. वाईड +1 कुठेतरी पूर्णपणे मोराल डाऊन दिसतोय आपल्याला गोलंदाजांचा, कारण 25 धावांचा पाठलाग करताना अवघ्या पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि परत चौकार, त्याच्यानंतर धावफलक एकदम सप्रेस झालं. केवळ 13 धावा धावफलकावरती असल्या तरी 25चाच पाठलाग करायचा, म्हणजे अर्धा पल्ला आपण ऑलरेडी गाठलाय आणि अर्धा पल्ला अजून केसरच्या चौकाराने कमी होणार आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. केसर सोनार मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे सामन्याला एन्जॉय करतोय आणि विजयाची चाहूल, विजयाचा सुगंध आता मात्र क्रिस 11 मिरर रोडच्या तंबूमध्ये आपल्याला दिसतोय दरवळताना. फटका फसतोय, स्टेअर करायचं होतं, चेंडूच्या खाली येऊन बिगिट करण्याचा प्रयत्न तरी झाला तरी बॉक्स आउटच्या रूपामध्ये आपण पाहतोय झटका. माननीय निशा परुळेकर बंगिरा मॅडम यांचे देखील येथे आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 स्वागत. अर्थातच महिला मंडळींचा सुद्धा VIP डायस वरती आपण पाहतोय आगमन होतोय. अनेक महिला पदाधिकारी या स्पर्धेच्या माध्यमातून ज्याने अर्थातच मोलाचा वाटा दिला, सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. सेमीफायनल आपण पाहतोय 25 धावांचा पाठलाग करताना अजूनपर्यंत या सिंगल प्लस वाईडने म्हणजे 2 धावा धावफलकावरती आणि धावफलक जाऊन पोहोचणारे 19 या आकड्यावरती. प्रिन्स मोठा फटका लगवेल का, सामन्याला लवकर संपवण्याचा प्रयत्न करेल का, हे सुद्धा बघण्यासारखं आहे, कारण विजयाच्या उंबरठ्यावरती संघ असला तरी हा चेंडू सुद्धा वाईड आहे. वाईडचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचणार आहे. 20 या आकड्यावर 5 ची गरज आहे. दुसरा संघ मात्र आपल्याला पाहायला भेटेल का जो मेगा फिनालेमध्ये क्वालिफाय होईल. विजयाच्या अगदी नजदीक आपल्याला दिसतोय. 20 ऑन द स्कोर कार्ड टॅली आहेत. 25चा पाठलाग करायचंय. अवघं पहिलं षटक अजून संपत नाहीये. पॅडल स्वीप, चेंडू होईल पार, भेटील धावा पूर्ण 4. स्कोर लेवल होताना आपण पाहतोय 1 धावेची गरज आहे.
चला रुही 11 रॉयल चेंबूर पूर्ण संघ रेडी राहायचंय. जसं सामना संपेल आपल्याला मध्ये जायचं लगेचच. घनश्याम पूर्ण टीमला घेऊन आपल्याला मध्ये जायचंय. संघ रेडी दिसतोय. क्वालिफाय झाला मेगा फिनाले मध्ये बॉल आउटने. अजूनही एक धावेची गरज आहे. प्रशांत चषक 2024 आपण पाहतोय. दुसरा संघ कोण मानकरी ठरेल जो मेगा फिनाले मध्ये क्वालिफाय होईल. आणि क्रिस 11 मीरा रोड संघ मात्र क्वालिफाय होतोय प्रशांत चषक 2024 चा दुसरा फिनाली संघ म्हणून. चला प्लीज घनश्याम टीम यायचे मध्ये. रुही 11 रॉयल चेंबूर जास्त वेळ न दवडता लाईनअप करायचंय. पहिले आपण मॅन ऑफ द मॅच घेऊ आणि लगेच नाणेफेकीचा कॉल विकेट्स वरती होणार आहे. चला क्रिस 11 या संघाचे अभिनंदन. त्यांनी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याआधी व्यासपीठावर उपस्थित माननीय उदयजी पाटेकर साहेब यांचे मी विशेष करून हार्दिक आभार प्रकट करतो. क्रिकेट खेळाला खास विशेष करून त्यांचं महत्त्व आहे आणि त्याआधी त्यांनी स्वतः देखील आयोजक असते अशा भरपूर क्रिकेट स्पर्धा त्यांनी आयोजित केलेल्या. आणि असे उदयजी पाटेकर साहेब त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. आतापर्यंत या 2 मॅच मध्ये देखील त्यांनी पूर्ण पाहिल्या असतील आणि प्रत्येक वर्षी आम्हाला अगदी मोलाचं सहकार्य करतात. ते या प्रशांत चषका करता असे माननीय श्री उदयजी पाटेकर साहेब, लाख लाख आभार तुमचे साहेब. तुम्ही जो आपला अमूल्य वेळ दिलेला आणि जे सहकार्य केलेले आहे प्रशांत